नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर मी आज तुम्हाला मनी प्लांट विषयी काही माहिती सांगणार आहे। जर तुम्ही पाण्यामध्ये मनी प्लांट ग्रो करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते। जसं की ज्या पाण्यामध्ये तुम्ही मनी प्लांट ग्रो करता ते पाणी तुम्हाला दर 3 ते 4 दिवसांनी बदलत राहावं लागेल। त्याने काय होईल, त्याने पाण्यामध्ये जो काही फंगस तयार झालेला असतो तो फंगस तुमच्या मनी प्लांटच्या मुळांना लागून मनी प्लांट खराब होण्याची शक्यता कमी होते। आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या सर्वांच्या घरांमध्ये दूध हे अवेलेबल असतंच, तर तुम्हाला 2 चमचे कच्चं दूध घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, 2 चमचे कच्चं दूध घेऊन तुम्हाला ते आपल्या स्प्रे बॉटलमध्ये पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते तुम्हाला या मनी प्लांटच्या पानांवर तुम्हाला स्प्रे करायचं आहे। त्याने काय होईल, तुम्हाला या मनी प्लांटची जी पानं असतात ती पानं तुम्हाला एकदम ग्लोईंग शायनिंग मिळतील। तुम्ही इथं बघू शकता माझ्या मनी प्लांटची पानं किती शायनिंग करत आहेत। तर मी याच्यावर दर 4 ते 5 दिवसांनी कच्चा दुधाचा स्प्रे करत असते आणि त्याच्यामुळेच माझ्या मनी प्लांटची पानं ही एवढी शायनिंग करत आहे। आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही पाण्यामध्ये मनी प्लांट ग्रो करता तेव्हा तुम्हाला तो मनी प्लांट लाईट शेड एरियामध्ये ठेवावा लागेल। त्याच्यामुळे काय होईल की त्या पानांची ग्रोथ जी असते ती व्यवस्थित होईल। आणि इथे तुम्ही बघू शकता माझं पाण्यामधलं कलेक्शन आहे मनी प्लांटचं। हे मी एका बॉटलमध्ये ठेवलेलं आहे। छोट्याशा बॉटलमध्ये मनी प्लांट आहे पाण्यामध्ये, पण तरीही याची तुम्हाला मुळं दाखवते मी जवळून, किती मोठी झालेली आहेत, मोठी मोठी मुळं झालेली आहेत। आणि हा एक औषधीचा डब्बा होता हा। तर माझ्याकडे अशी बॉटल ह्या 2च अवेलेबल होत्या, त्याच्यामुळे मी हा मनी प्लांट या बॉटलमध्येच ग्रो केलेला आहे पाण्यामध्ये। तरीसुद्धा तुम्ही बघा याच्या मुळा किती मोठ्या झालेल्या आहेत। इथं दाखवते तुम्हाला मी ठेवून, खूप मोठ्या मोठ्या अशा मुळा झालेल्या आहेत त्याच्या। तर तुम्ही सुद्धा अशीच काळजी घेऊन तुमच्या घरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे मनी प्लांट पाण्यामध्ये ग्रो करू शकता। थँक्यू।